अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या कॉटन असोसिएशनच्या माध्यमातून एक एमएसपी असते, जी एमएसपी तुम्ही वाचून दाखवली 7,521 एका क्वालिटीसाठी आणि 7,121. हा जर रेट कॉटन असोसिएशनचा असेल तर मग मार्केट याच्या खाली जाऊच शकत नाही असं तुम्ही म्हणाला. असं नसतं अध्यक्ष महोदय, कारण 80 लाख बेल्स आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉटनच्या प्रोड्यूस होतात. जसं सोयाबीनचं सांगतो, सोयाबीनचा आपला रेट किती आहे? 4,800 आहे. मार्केट तुम्ही जाऊन बघा, शेतकऱ्याला विचारा की तिथं आता 3,800चा रेट चाललाय. 50 लाख उत्पादन होतं, आपण 11 लाख घेतो, 40 लाख मार्केटमध्ये द्यावं लागतं. त्यामुळे रेट खाली जातात आणि कापसाचे खाली गेलेले आहेत. 30 लाख बेल्स इम्पोर्ट झालेले आहेत. याचा परिणाम आपल्या शेतकऱ्याला होतोय. त्यामुळे आम्ही विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने, एक केंद्र सरकारशी जाऊन आपले सगळे मंत्री नेते आणि तुम्ही जाऊन तिथं चर्चा करावी लागेल. आणि भावांतर योजना फक्त सोयाबीनसाठी असावी असं नाही, ही कपाशीसाठी कशासाठी सुद्धा आपल्याला लागू करता येईल. खरंच हा आता फार शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे तुम्ही भावांतर योजनेसाठी या सरकारला आपल्याला प्रयत्न करावाच लागेल, पैसे द्यावेच लागतील. आणि तुम्ही जे मगाशी उत्तर दिलं हे योग्य नाही. आज रेट 6,800 ते शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे आपण लोकात असता पण अधिकारी एसीत बसून काहीतरी आपल्याला माहिती देतात, ही साफ चुकीची माहिती. आपण शेतकऱ्याचा हित मनामध्ये ठेवून राजकारण बाजूला ठेवून आमची विनंती एवढीच आहे की यात खरंच आज लक्ष देण्याची जरूरत आहे, तेवढं मात्र आपण लक्ष द्यावं. राजकारणाचा काही विषय येत नाही याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, आपण सारेजण शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण निर्णय घेऊ. अध्यक्ष महोदय, आपण सातत्याने कापसाची खरेदी करतोय. आता मार्केटमध्ये ही जी आपली आर्टिफिशियल इंटरव्हेन्शन बाय गव्हर्नमेंट असतं, एक ठराविक मर्यादापर्यंत असतं. परंतु जर शेतकऱ्यांचा माल असेल आणि इम्पोर्ट देखील होत असेल तर या संदर्भात केंद्र सरकारशी आम्ही चर्चा करू, त्यांना आग्रह करू आणि माननीय मुख्यमंत्रींच्या महोदयांच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे माल असेल तशा कुठल्याही पदार्थाची इम्पोर्ट होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ही व्यवस्थामध्ये आज आपण पाहिलं की देशाचे 10,000 कोटी हे केवळ राज्यामध्ये खर्च केल्यानंतर सुद्धा जर समाधान होत नसेल किंवा त्याच्या काही योजनेमध्ये अडचणी असतील तर त्या संदर्भात जुलै ऑगस्टमध्ये नवीन सीझन जो सप्टेंबरमध्ये येईल त्या संदर्भात आपण एक बैठक घेऊन त्या संदर्भात अजून एक योजना ही तयार करण्यात येईल.